नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण घेवडा बटाटा ही रेसिपी बघणार आहोत। आता ही मी टिफिनसाठी रेसिपी करत आहे। चला तर मग आपण बघूया या घेवडा आणि बटाटा याची भाजी कशी करायची। आता या ठिकाणी मी घेवड्याच्या शेंगा स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतलेल्या आहेत। आता ते आपल्याला निवडून घ्यायचे आहेत। चला तर मग आता काय काय टाकायचं आपण त्याच्यात बघूया। आता या ठिकाणी मी 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, कोथिंबीर, कढीपत्ता घेतलेला आहे, लसूण आणि आलं। आता हे आपल्याला मिक्सरला लावून त्याची बारीक करून ठेचा बनवून घ्यायचा आहे। हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता आणि आल्याचा आपल्याला ठेचा बनवून घ्यायचा आहे। तर बघा आपला आता हा ठेचा पण बनवून झालेला आहे। तर चला आता आपण मी पुढे काय करते बघा तुम्ही। अगदी टेस्टी अशी ही भाजी होते आणि मुलं घेवडा खात नाही, त्यामुळे अशा पद्धतीने वेगळी भाजी केली तर मुलं सुद्धा आवडीने खातात। आता या घेवड्याच्या शेंगा पण मी निवडून घेतलेल्या आहेत आणि बटाट्याचे असे उभे काप केलेले आहेत। आता या ठिकाणी मी बटाटा, आता तुम्हाला जर उभे नसते आवडत तर तुम्ही छोटे केले तरी चालतात। तर मग अशा पद्धतीने मी याचे उभे काप करून घेतलेले आहेत। आणि आता आपण चला आता गॅसवर मी एक स्टीमर ठेवलेला आहे। आता तुमच्याकडे स्टीमर नसेल तर एक पातेलं ठेवायचं आणि त्या पातेल्यावर चाळणी ठेवायची। आता या ठिकाणी मी स्टीमरमध्ये खाली बटाटे पाण्यामध्ये उकळत टाकलेले आहेत। आता हे बटाटे आपण त्यामध्ये उकळत ठेवूया। आता हे बटाटे शिजत ठेवले ते आता त्याच्यावर आता पूर्ण बटाटे टाकून घेऊया आपण। आणि याच्यामध्ये काही टाकायचं नाही, फक्त पाण्यामध्ये आपल्याला हे बटाटे उकडून घ्यायचे आहेत, शिजवून घ्यायचे आहेत। आणि आता हे बटाटे आपण त्याच्यामध्ये शिजायला ठेवलेले आहे। आणि आता स्टीमरचं वरचं भांडं आपण त्यावर ठेवून घेऊया। आणि आता ह्या वरच्या भांड्यामध्ये आपल्याला त्या घेवड्याच्या शेंगा टाकायच्या आहेत आणि त्या वाफेवरच शिजवायच्या आहेत, त्यामध्ये पाणी टाकायचं नाही बिलकुल। बघा बटाट्याला वेळ लागतो शिजायला, म्हणून बटाट्यामध्ये थोडं आपण पाणी टाकलेलं आहे। आणि आता ह्याच्यावर झाकण ठेवू आणि आपल्याला 5-7 मिनिटांमध्ये हे शेंगा आणि बटाटे शिजले जातात बघा। आता आपण 5-7 मिनिटं वाट बघूया। तर बघा आता हे शेंगा आपल्या शिजले गेलेले आहेत। आपण शेंगा या अगोदर काढून घ्यायचे आणि थोडा वेळ बटाटा परत ठेवायचा पाण्यात। आता हे शेंगा काढून घेतले, पण आता हा बटाटा पाहू आपण शिजला का। शिजला नसेल तर अजून आपण 5 मिनिटं तो गॅसवर ठेवायचा आहे। आता हा बटाटा पण पूर्ण आता शिजलेला आहे बघा। आता हा आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊ बटाटा। आणि तोपर्यंत आपण त्याचं पाणी निथळेपर्यंत गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे। आणि ह्या पसरट पॅनमध्येच भाज्या करायच्या कोरड्या, त्या पटकन होतात। आणि आता मी यामध्ये अर्धी पळी तेल टाकलेलं आहे। आणि आता यामध्ये आपल्याला फक्त जिऱ्याचा वापर करायचा, जिरे भरपूर टाकायचे आहेत। यामध्ये जिऱ्याची टेस्ट खूप छान लागते, त्यामुळे मी 1-1.5 चमचा मी जिरे टाकलेले आहेत। आणि आता आपण जो ठेचा करून ठेवलेला आहे तो त्यामध्ये टाकलेला आहे। आता आलं, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्ता, तर तो व्यवस्थित त्या फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया। आता हा ठेचा मिक्स झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला आणखीन काही मसाले टाकायचे आहेत। आता आपण मिक्स झालेला आहे। आता यामध्ये मी हळद पावडर टाकली आहे, 1 चमचाभर लाल मिरची पावडर आणि 1 चमचा भरून कांदा लसूण मसाला। आता तुम्ही जो मसाला खाता असाल तो तुम्ही वापरू शकता। आणि आता आपण त्यामध्ये ती घेवड्याच्या शेंगा टाकून परतून घेऊया। आता घेवडा परतवल्यानंतर आता त्यामध्ये बटाटा टाकून घेऊया आपण। अतिशय टेस्टी आणि सुंदर अशी भाजी तयार होते आणि टिफिनसाठी तर खूप छान अशी ही रेसिपी आहे। मुलं घेवडा खायचा कंटाळा करतात, त्यामुळे आपण अशा पद्धतीने त्यांना ही घेवड्याची भाजी दिली तर मुलं रोज टिफिनला हीच भाजी मागतील बघा। आता या ठिकाणी आपण हे दोन्ही मिक्स करून घेऊया।
आणि आता त्यामध्ये मीठ टाकून घेऊया. तर आता हे सर्व आपण पुन्हा एकदा मिक्स करून 5 मिनिटं फक्त त्याला वाफ देऊन घेऊया, कारण हे शिजलेलं आहे त्याच्यामुळं जास्त वेळ ठेवायची पण गरज नाही. फक्त सर्व मिक्स करायचं आणि गॅस बंद करायचा आहे. आपल्याला सर्व मसाला बटाटा आणि घेवड्याला लावून घ्यायचा आणि गॅस बंद करून टाकायचा. बघा आपली भाजी आता रेडी झालेली आहे. बघा आता मी ती सर्विंग बाउलमध्ये सर्व केलेली आहे. तर तुम्हाला बघा ही रेसिपी कशी वाटली, घेवडा बटाटा ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीची भाजी करा आणि मुलांना टिफिनमध्ये द्या. मला कमेंटमध्ये नक्की सांगा मुलांना आवडली का नाही. धन्यवाद.